वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशनच्या वतीने माझ्या नागपूरकर बांधवांनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो फक्त कामगारांचा प्रश्न नाही, तो मानवतेचा प्रश्न आहे, तो न्यायाचा प्रश्न आहे आणि तो नागपूरच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. 19 वर्ष, होय, पूर्ण 19 वर्ष. 2007 पासून नागपूर महानगरपालिकेची सिटी बस सेवा सुरू आहे. हजारो कामगारांनी आपलं तारुण्य या सेवेत घालवलं. कित्येकांनी आयुष्य घालवलं. कित्येकांनी आपल्या मुलांचं बालपण पाहिलं नाही, कारण ते नागपूर शहराची सेवा करत होते. पण आज प्रश्न असा आहे, ज्यांनी शहर चालवलं त्यांचं आयुष्य कोण चालवणार? बस महानगरपालिकेची, डिपो महानगरपालिकेचे, तिकीट महानगरपालिकेचं, जनतेची सेवा महानगरपालिकेची. मग कामगार मात्र ठेकेदाराचं कसे? हा कोणता न्याय आहे? आज 19 वर्ष झाले, पण अजूनही हे कामगार कायम नाहीत. आजही त्यांना भीती आहे. उद्या काम राहील का नाही? पगार मिळेल का नाही? घर चालेल का नाही? आणि वरून शोषण, मानसिक त्रास, आर्थिक अन्याय, अपमान. मित्रांनो, एखादा नेता 19 दिवस वाट पाहत नाही. एखादा अधिकारी 19 महिने वाट पाहत नाही. पण हे कामगार 19 वर्षांपासून न्यायाची वाट पाहत आहेत. हे कामगार कोण आहेत? हे आपल्या शहराचे खरे सैनिक आहेत. जेव्हा आपण आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करत होतो, तेव्हा हे रस्त्यावर ड्युटी करत होते. जेव्हा पाऊस पडत होता, तेव्हा हे बस चालवत होते. जेव्हा उन्हात लोक घरात बसले होते, तेव्हा हे जनतेला त्यांच्या ठिकाणी पोचवत होते. पण बदल्यात त्यांना काय मिळालं? ना सुरक्षित भविष्य, ना सन्मान, ना कायम नोकरी, ना न्याय. माननीय नितीन गडकरी साहेब, आज आम्ही हात जोडून नाही, तर न्याय मागणाऱ्या कामगारांच्या आवाजाने आपल्याला प्रश्न विचारतो आहोत. 19 वर्षांपासून शहराची सेवा करणाऱ्या कामगारांना महानगरपालिकेचे कर्मचारी घोषित का केले जात नाही? का त्यांना ठेकेदारीच्या नावाखाली अडकवून ठेवलं जात आहे? का त्यांच्या घामावर काही लोक पैसा कमवत आहेत? का कामगारांचा हक्क दाबला जात आहे? आज सोशल मीडियावरून आम्ही हा आवाज उठवत आहोत, कारण आमच्याकडे मोठी सत्ता नाही, मोठे पैसे नाहीत, पण सत्य आहे आणि कामगारांची ताकद आहे. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की या कामगारांना न्याय मिळायला हवा, तर हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपमध्ये पाठवा. फेसबुकवर शेअर करा, इंस्टाग्रामवर स्टोरी लावा, यूट्यूबवर कमेंट करा आणि एकच आवाज उठा. 19 वर्षांचा अन्याय बंद करा. कामगारांना कायम करा. ठेकेदारी बंद करा. कामगारांना न्याय द्या. हा आवाज मंत्रालयापर्यंत गेला पाहिजे. हा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, हा आवाज गडकरी साहेबांपर्यंत पोचला पाहिजे. कारण आता शांत बसणार नाही. आता अन्याय सहन करणार नाही. आता हक्क घेऊनच थांबणार. हा आवाज फक्त काही कामगारांचा नाही. हा आवाज आहे वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशनचा आणि प्रत्येक न्यायप्रिय नागपूरकराचा. कामगार एकता जिंदाबाद. नागपूर सिटी बस कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन नागपूर कामगारांच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि सन्मानासाठी सदैव लढत राहील.